महत्त्वाची बातमी आहे। डोंबिवलीतून थेट प्रक्षेपण एका कार्यक्रमाचं आपण बघणार आहोत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत। पक्ष प्रवेश मनसेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेमध्ये करत आहेत। शिवबंधन आज मुख्यमंत्र्यांकडून बांधून घेत आहेत। डोंबिवलीमध्ये मनसेला पडणारा मोठा खिंडार आपण बघतोय। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तसंच डोंबिवलीचे शहराध्यक्ष राजेश कदम शिवसेनेच्या वाटेवर आहेत। उद्धव ठाकरेंकडून ते शिवबंधन बांधून घेत आहेत। तो सोहळा आता सुरू आहे। छोटेखानी सोहळा आहे पण गर्दी थोडी दिसते आहे। डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत। अर्जुन पाटील, सागर जेधे, दीपक भोसले शिवसेनेत प्रवेश करत आहेत। वर्षा या शासकीय निवासस्थानी ही स्थानावरची ही दृश्य दिसत आहेत। डोंबिवलीचे पदाधिकारी मनसेचे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आणि ही दृश्य आपल्याला दिसतंय ती वर्षा निवासस्थानावरची। म्हणजे पक्षप्रवेश मुंबईमध्ये होतो आहे पण मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करत आहेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्षा या शासकीय निवासस्थानी। डोंबिवलीमध्ये मनसेला खिंडार पडलेला आहे। मनसेचे काही नेते कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत। आता प्रतिक्रिया। आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करतात, काय नेमकं कारण आहे? माननीय मुख्यमंत्री काम बघतोय आणि महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारं नेतृत्व याला आम्ही म्हणजे प्रेरित झालो। त्याचबरोबर आमच्या कल्याण डोंबिवली स्थानिक खासदार साहेब यांनी जे आता जो कामाचा धडाका लावलेला आहे, उदाहरणार्थ पत्री पूलमध्ये एवढी ज्यांनी मेहनत आहे, विरोधी पक्ष म्हणून मी बघत होतो की त्या खरोखर एक खासदार मेहनत घेत आहे डोंबिवली आणि कल्याणला सुधारवण्यासाठी। तर या गोष्टी सगळ्या या जमेच्या बाजू बघून मी या पक्षात सहभागी झालो। स्थानिक शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं, एवढ्या मोठ्या संख्येने आला। महापालिका निवडणुका आहेत, काय सांगाल की तुमच्या पक्ष तो आदेश पक्ष देईल, पक्षप्रमुख आणि पक्ष देईल तो आदेश। महत्त्वाचा पक्षप्रवेश आज शिवसेनेत झालेला आहे। महापालिका निवडणुका तोंडावरती आहेत, आपण काय प्रतिक्रिया देऊ? मला वाटतं राजेश बोलले ते पुरेसं बोलकं आहे। सगळ्यांचं मत, सगळ्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। साहजिकच आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत। शिवसेनेची ताकद ही कल्याण डोंबिवलीमध्ये आहेच, ती आता अधिक वाढते आहे। अनेक जण महाराष्ट्रात सुद्धा आणि जसं तुम्ही पाहिलं की कल्याण डोंबिवली असेल आणि इतरत्र सर्व ठिकाणी शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येत आहेत। त्या सगळ्यांचं स्वागत आणि त्यांच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा ज्या काही आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पूर्ण वाव या सर्व तरुणांना दिला जाईल। आशा आणि अपेक्षांचा मुद्दा तुम्ही घेतलात तर आज देशाचं बजेट जाहीर झालेलं आहे। महाराष्ट्राच्या अपेक्षा किंवा महाराष्ट्राच्यावरती काही मोठं दिलं नाही। हे तुम्ही जे बोलतात ह्याच महाराष्ट्राच्या भावना आहेत। मी अजूनही असं म्हणेन की आले म्हणून पटकन काहीतरी बोलावं असं मी काही बोलणार नाही। थोडासा अवधी घेऊन मी व्यवस्थित बोलेन। मात्र साधारणतः जे काही कानावर येते त्यानुसार बजेट देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको। कारण हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही। काही राज्यांमध्ये देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देतं। म्हणूनच माझं मत असं आहे की आता घाईघाईने काही बोलणं योग्य ठरणार नाही। अजून थोडीशी माहिती येऊ द्या, त्याचा सगळा एक सारांश घेतल्यानंतर मला वाटायचं ते मी विस्ताराने बोलायचं ते वाटेल। ठीक आहे, लांब जा मुंबईमध्ये वर्षा या निवासस्थानावरची ही दृश्य आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। काही असेही पदाधिकारी आहेत जे आधी शिवसेनेत होते पण त्यांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये जाऊन पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, असेही काही आहेत। आणि राजेश कदमांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।